सुश्राव्य आणि बहारदार. भाषा समृद्ध असते म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचं वर्णन करण्यासाठी वेगवेगळे शब्द उपलब्ध असतात. या प्रत्येक शब्दातून अर्थाची एक निराळी छटा व्यक्त होते. आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे ते अगदी अचूक सांगता येतं त्यामुळे. आता गाणं घ्या. गाणं कसं होतं याचं वर्णन करणारे चिक्कार शब्द आहेत मराठीत. त्यातले काही यापूर्वीच पाहिले आहेत आपण. आज हे घ्या आणखी काही. गाणारा चांगला असेल तर गाणं सुश्राव्य असतं किंवा श्रवणीय असतं, आणि त्यात गाणाऱ्याचा आवाज चांगला लागला असेल तर ते बहारदार होतं. तयारीच्या गवयाचं गाणं रंजक असतं. मैफल अगदी मंत्रमुग्ध होऊन डोलते त्यांच्या गाण्यावर, आणि ते गोड तर इतकं असतं की आपण त्याला चक्क कर्णमधुर म्हणतो. कर्णमधुर हा शब्द नीट पहा. कर्ण म्हणजे कान आणि मधुर म्हणजे गोड. ते गाणं कानांना गोड वाटतं म्हणून कर्णमधुर. पण हेच माझ्यासारखा कोणी एखादा कर्कशपणे गात असला म्हणजे तो गातोय की रेकतोय असा प्रश्न पडतो. आता यापुढे एखाद्या गाण्याचं वर्णन करताना फक्त चांगलं किंवा वाईट एवढ्यावरच अवलंबून राहायला नको. या आणि अशा अनेक शब्दांपैकी नेमका शब्द निवडून तो वापरा. बघा, भाषा कशी डौलदार वाटेल.